आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. परमपूज्य यांच्या जीवनकार्याची ओळख आपण मागील काही भागात करून घेतली आहे. त्यांनी केलेला बोध, हरिमंदिरातील वास्तव्य, त्यांनी सांगितलेलं नामाचं सामर्थ्य, त्यांचा लोकांवरील आलेल्या प्रेमाचे अनुभव, हे सगळं आपण ऐकलं. याविषयीच अधिक जाणून घेण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे प्रचार कार्य होतं त्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ठाणे येथे राहणाऱ्या मीराताई पत्की यांना. मीराताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. मीराताईंची ओळख मला करून द्यायला अतिशय आनंद होतो आहे. परमपूज्य कलावती आईंचे ज्येष्ठ चिरंजीव बाळकृष्णदादा यांच्या त्या लाडक्या कन्या आहेत. अगदी गोड गातागळा अशी त्यांची ओळख आहे. मीराताई, आत्ताच तुमची ओळख गोड गातागळा अशी करून दिली. आमच्या काही मागच्या भागांमध्ये आईंनी लिहिलेलं धन्यश्री हरिमंदिर या भजनाविषयी आम्ही खूप ऐकलं आहे. तर आपण आजच्या भागाची सुरुवात त्या भजनाने करूया. तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की ते भजन आपण म्हणावं. सुरुवात आपण जसं प्रत्येक कार्याची करतो गणपतीच्या नमनाने, तसंच आईनी सुद्धा प्रत्येक वेळेला गणपतीचं स्मरण केलेलं आहे. तर त्याच्याने आपण सुरुवात करूया आईंच्याच शिस्तीप्रमाणे. अगदी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाजरे वरिबरे, दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरया स्मरे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो
महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। तव भक्तिलाभी तनु हि जिजुदे तव चरणकमली मन हे निजुदे तव भजनी ठेवी हि वाचारी झाया नमस्कार माझा तुला गुरुराया। धन्य श्री हरी मंदिर अमुचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर सर्वतोमुखी एकच चाले सर्वतोमुखी एकच चाले हरिनामाचा गजर धन्य श्री हरि मंदिर हरिनामाचा गजर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर भूलोकीचा स्वर्ग से हा भूलोकीचा स्वर्ग से हा दुःख नसे तिळभर अमुचे धन्य श्री हरि मंदिर दुःख नसे तिळभर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर बद्ध जीवांचे त्रिताप निवणे बद्ध जीवांचे त्रिताप निवणे देई सदैव आधार अमुचे धन्य श्री हरि मंदिर देई सदैव आधार अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हीर अमुचे धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर अमुचे धन्य श्री हरि मंदिर
मुमुक्षुते निजबोध देई मुमुक्षुते निजबोध देई भावया भवनदी पार आमचे धन्य श्री हरी मंदिर भावया भवनदी पार आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर साधका सुलभ साधन दावी साधका सुलभ साधन दावी देशांती सत्वर आमचे धन्य श्री हरी मंदिर देशांती सत्वर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर शरणागतासी ब्रह्मपदेशे शरणागतासी ब्रह्मपदेशे जाणविते अमर आमचे धन्य श्री हरी मंदिर जाणविते अमर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर ज्यापासून मी सुखी झाले ज्यापासून मी सुखी झाले असो विजय निरंतर आमचे धन्य श्री हरी मंदिर असो विजय निरंतर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर धन्य श्री हरी मंदिर आमचे धन्य श्री हरी मंदिर. खूप छान. भक्तिरसाने ओथंबलेलं अतिशय अर्थपूर्ण आणि अतिशय सुंदर चाल अशी भजनं असतील तर खरंच भक्तगण त्याकडे आकृष्ट झाले तर त्यात नवल नाही असं मला वाटतं. अतिशय सुंदर अशी सुरुवात आपल्या आजच्या भागाची झालेली आहे आणि या भजन मार्गामुळे आईंचा प्रचार जो आहे तो नक्कीच जास्त प्रमाणात झाला असणार. पण परमपूज्य आईंना आपल्या कार्याचा प्रचार व्हावा असं वाटत होतं का? म्हणजे त्यांची काय मतं होती त्याबाबत? खरं बघायला गेलं ना तर की कुठल्याच संतांना आपला प्रचार व्हावा किंवा आपली महती जगभर व्हावी असं कुठल्याही संतांना वाटत नाही. कारण की ते परमेश्वराने नेमून दिलेलं कार्य करणं एवढंच त्यांना माहिती असतं.
त्यामुळे असं स्वतः तर कधी सांगायला जाण्याचा प्रश्नच नाही आहे त्यांनी, की उठल्याच आणि मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी लोकांना एक चांगल्या संकटातून सोडवलं. हे काम त्यांचं ते स्वतः तर करणं शक्यच नाही, त्याच्या पलीकडचंच आहे. आपण सगळ्यांचंच बघतो ना की रामदास तुकाराम म्हणजे ह्यांनी स्वतः आपलं कधी महती सांगितली नाही लोकांना, पण लोकांना त्यांच्या सहवासात गेल्यानंतर काय मिळालं, कशा प्रकारचा आनंद मिळाला आणि चांगल्या मार्गाची ओळख कशी झाली हे ज्यावेळेस लोकांना समजतं तेव्हा लोकांना वाटतं त्यांच्या सहवासात आलेल्या की हे नाही, आपल्याला जे मिळालं तेच लोकांना समजायला पाहिजे. अनेक लोकांना याची माहिती व्हायला पाहिजे आणि या व्यक्तीपासून किंवा या संतांच्यापासून प्रत्येक जगालाच हे काही समजायला पाहिजे आहे की नेमकं काय करायला पाहिजे आयुष्यात येऊन. म्हणून लोक जी असतात, जी त्यांच्याकडे आकृष्ट होतात, की जेव्हा जे त्यांनी सांगितलेली उपासना करत असतात भक्त मंडळी, त्यांना कुठेतरी वाटतं की हे आपल्याला जो आनंद मिळतो आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. संतांचा विचार नसतो, संतांना आवडतही नसतं आणि संतांना त्याची इच्छाही नसते की हे आपलं काम लोकांच्यापर्यंत पोहोचावं किंवा ह्याची आपली महती लोकांच्यापर्यंत पोहोचावी असं कुठल्याच संतांना वाटत नाही. तसंच आईनाही वाटत नव्हतं की आपला प्रचार व्हावा किंवा आपण जे काय सांगतो हा सगळं हे लोकांच्यापर्यंत आपण म्हणजे हे व्हावं असं आईना कधी वाटलं नाही. पण आईंच्याकडे जी भक्त मंडळी येत होती, आईने सांगितलेली उपासना केल्यानंतर जी भक्त मंडळी सुरुवातीपासून आकृष्ट झाली किंवा ज्यांना माहिती मिळाली त्याच्यात बरीच भक्त मंडळी अशी होती की त्यांची संकटं दूर झाली. अनेक वेळेला आईने त्यांना मदत केली किंवा परमेश्वराच्या स्मरणातून, या भजनापासून, या नामापासून जो काही आनंद मिळत गेला किंवा समाधान मिळालं हे ज्या भक्त मंडळींनी अनुभवलं त्यांना कुठेतरी असं वाटलं की आपल्याला जे मिळालं ते मिळालं पाहिजे. नुसतं आपल्यापुरतं मर्यादित ठेवून उपयोग नाही आहे, तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आई काहीही सांगणार नाही, तेव्हा आपण पुढाकार घ्यावा असं काही भक्तमंडळींना वाटलं त्यावेळेला. आणि त्यामध्ये मराठी कुटुंब होतं, ताराबाई मराठे ज्यांचा उल्लेख चरित्रामध्ये सुद्धा आहे आईंच्या. तर त्यांच्या कुटुंबाला असं वाटलं की हे आईंचं कार्य, आम्हाला जसा आनंद मिळाला, आम्हाला जसं आईने चांगल्या मार्गाची ओळख करून दिली, परमेश्वराचं नामाची गोडी लावली, ती लोकांना कळावी आणि त्याच्यासाठी आईंचं काम हे लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आईंचा हा जो प्रचार आहे नामाचा तो लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांनाही याचा आनंद मिळायला पाहिजे. संपूर्ण प्रत्येकाचं जीवन सुखमय आमच्यासारखं व्हायला पाहिजे असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी आईंच्याकडे इच्छा व्यक्त केली की आई, आम्हाला जो आनंद मिळतो आहे, आमच्या सर्व भक्त मंडळांची आम्ही तुमच्याकडे येतो, उपासना करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर त्यांना जो आनंद मिळतो तो अनेक लोकांच्यापर्यंत मिळावा आणि याच्यासाठी आपलं हे जे काम आहे, हा जो मार्ग आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा आमची करण्याची इच्छा आहे. थोडक्यात प्रचार सेवा याला आपण म्हणूया. तर हे करण्याची सेवा आमची इच्छा आहे, तर आपण आम्हाला परवानगी द्यावी. तर त्यावेळेला आईने झटकन हो म्हणून सांगितलं नाही, तर आमचं हां करा वाटतं का तुम्हाला, असं नाही, कारण त्यांना इच्छाच नसते ना तशी. मग त्यांनी सांगितलं की नाही आहे, तशी काही जरूर नाही आहे, पण असं म्हणतात ना की सूर्याला झाकता येत नाही आणि फुलाचा सुवासही लपत नाही, तसंच संतांच्या कार्याचं असतं. मग त्यांनी इच्छा व्यक्त केली, खूप विनंती केली की आई आम्हाला हे सेवा मिळावी आपल्या कार्याचा प्रचार करण्याची. मग त्यावेळेला कुठेतरी परमेश्वराच्या इच्छेनेच आईने त्या ठिकाणी हो म्हटलं की काय हरकत नाही, ही सेवा तुमच्या हातून नीटपणाने घडावी अशी तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि त्याच्यासाठी जे काय तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा जे काय हवं असेल ते मी तुम्हाला करायला तयार आहे, पण तुम्ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आईने परवानगी दिली आणि तेव्हापासून ही प्रचार सेवा सुरू झाली. मग ती कशा पद्धतीने करायचं, कारण आईंच्याकडे शिस्त, शांतता या गोष्टीला खूप महत्त्व होतं. त्यामुळे कशा पद्धतीने कामच करायचं आहे तर कसं तरी करायचं नाही, मग त्याला एक प्रकारची शिस्त पाहिजे आहे. ते लोकांच्यापर्यंत योग्य पद्धतीने कसं पोहोचेल ह्या सगळ्या गोष्टी आईने त्यांना समजावून सांगितल्या ताराबाई मराठेंना की अशा पद्धतीने केल्यानंतर हे व्यवस्थितरित्या तुमच्या हातून सेवा घडेल आणि देवाचा आशीर्वाद मिळेल. मुख्य सेवा केली म्हणजे ती देवापर्यंत रुजू तर व्हायला पाहिजे ना.
मग योग्य रीतीने घडल्यानंतर परमेश्वराचा आशीर्वादही मिळेल आणि तुम्हालाही समाधान वाटेल ही सेवा केल्याचं. मग आईने एक पद्धत आखून दिली की अशा प्रकाराने तुम्ही जर जायचं असेल तर मुख्य आपली उपासना भजन उपासना आहे. भजन उपासना आहे, नामस्मरण आहे, त्याच्यानंतर आईंची पुस्तकं आहेत. हे सगळं त्या प्रचाराच्या अंतर्भूत ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर ही भजन उपासना करण्यासाठी भजन आत्ता जसं आपण भजन म्हटलं त्या सगळ्या चाली आईनी लावलेल्या आहेत आणि ती भजन आईने स्वतः त्यावेळेला भगिनींना शिकवली आणि त्या भगिनींनी इतर मंडळींना शिकवली. तर ते जी भजन म्हणणं आहे, भजनाची जी 1.5 तासाची उपासना आहे, त्याला जी शिस्त आहे ती त्या शिस्तीप्रमाणे व्हायला पाहिजे. मग ते भजन एकेने म्हणून चालणार नाही आहे, तर त्याच्यासाठी संच पाहिजे. मग 8-10 भगिनींचा संच तुम्ही सर्वांनी एकत्र जायचं त्यावेळेला आणि ज्या ठिकाणी बोलवलेलं असेल, ज्या ठिकाणी प्रचार करायचा असेल, ज्या ठिकाणी ह्या कार्याची माहिती द्यायची असेल त्या गावी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जिथे तुम्ही उतरता तिथे उतरल्यानंतर सगळ्या भगिनींनी म्हणजे कोणाला 8 दिवस जमत असेल, कोणाला 15 दिवस जमत असेल, कोणाला महिनाभर जमत असेल, तुमच्या घरच्या सगळ्या सोयी सांभाळून तुमच्या घरातल्या मंडळींचं सगळं काही व्यवस्थित मार्गी लावून तुम्ही या. संसार सोडून द्या आणि अमुक करा असं आईने कधीही सांगितलं नाही. तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयी लावा, कोणाला तरी तुमच्या नातेवाईकांना बोलवा आणि त्यांची सोय करून मग तुम्ही ही सेवा करा. असं म्हणून अशा काही 8-10 भगिनी तुम्ही एकत्र जायचं त्या गावी आणि तिथे ही प्रचाराची सेवा करायची. पण प्रचाराची सेवा करताना काय करायचं पाहिजे, माझी मती नका सांगू, माझी महती सांगू नका. तर काय सांगा की नामाने काय होतं, परमेश्वराचं नाम घेतल्यानंतर काय मिळतं, परमेश्वराच्या नामाचं सामर्थ्य काय आहे. भजन उपासना केल्यानंतर परमेश्वराची प्रार्थना घडते आणि त्या प्रार्थनेने परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. नामाने सगळी संकट दूर होतात, नामाने आपलं हृदय प्रेमाने भरून जातं. हे तुम्ही लोकांना सांगा, माझी महती सांगू नका. असं आईने त्यावेळेला ती जी मंडळी सेवा करत होती त्यांना सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने सेवा करा. म्हणजे माझी महती सांगा, माझ्या कार्याची माहिती द्या, अजिबात आईने सांगितलं नाही. पण शेवटी आपले सद्गुरू आहेत ना, ज्या सद्गुरूंनी आपल्याला ही वाट दाखवलेली आहे, ज्या सद्गुरूंनी आपल्याला या मार्गावरती आणून सोडले, त्यांची महती सांगणं हे भक्ताचं काम आहे, त्या शिष्याचं काम आहे. तेव्हा नामाची माहिती सांगता सांगता आईंचं कार्य कसं आहे किंवा आईनी कसं लहानपणापासून परमेश्वराची उपासना केली आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळून आपल्या जीवनाचं कसं सार्थक केलं याबद्दलसुद्धा त्यावेळेला प्रचारसेवेमधून माहिती दिली जायची. तेव्हा आईना ही प्रचारसेवा नको होती किंवा आईना आपली महती वाढावी अशी अजिबात इच्छा नव्हती. तर प्रत्येक संतांचं जसं असतं त्याप्रमाणेच आईंचंही होतं. पण भक्तांच्या इच्छेसाठी, भक्तांच्या प्रेमासाठी, आमच्यासारख्या असंख्य लोकांना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आईंच्याकडून परमेश्वरी इच्छेनेच ही परवानगी दिली गेली आणि त्याप्रमाणे पुढे ही प्रचार सेवा सुरुवात झाली. तिथून म्हणजे स्वतःचा प्रचार व्हावा आईंना वाटत नव्हतं, पण एकदा जर व्हायला पाहिजे तर आईंना आवडणारी म्हणजे शिस्त. तर त्यामुळे आईंनी स्वतःच हे पूर्ण आखणी करून दिली या प्रचाराची. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी अभिप्रेत होत्या त्यांना, म्हणजे तुम्ही नक्की काय करावं, प्रचार सेवा म्हणजे बघ काय आईने आखणी करून दिली त्याची ते जरा सांगा. आता ह्याची आखणी म्हणजे एक तर त्याच्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी म्हणजे की आम्ही ज्या वेळेला जी मंडळी आईंच्या प्रचार सेवेसाठी भगिनी जात होत्या, म्हणजे कोण जात होतं, प्रथम म्हणजे आम्ही आईंचे प्रतिनिधी आहोत. आम्ही आईंचं प्रतिनिधित्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी जातोय. तेव्हा आईंच्या नावाला कुठेही आमच्या वागण्याने कमीपणा येईल असं वागणं आमच्या हातून घडलं नाही पाहिजे. आम्हाला जशी तिथे राहण्याची सोय असेल, ज्या पद्धतीने आम्हाला ठेवलं जाईल त्याशी आम्ही त्या प्रत्येक परिस्थितीशी आम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. आपण मजा करायला जात नाही आहोत, आपण एक रामकार्य करायला जातो आहे, आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करायला जातोय. तेव्हा आपल्या सगळ्या सवयी, आपल्या सगळ्या ज्या काय अनेक गुण आहे, दुर्गुण असतात आपले, ते सगळे थोडेसे बाजूला ठेवायचे आणि ॲडजस्टमेंट हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे करायला पाहिजे असं आईंचं सांगणं होतं. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एखादी वस्तू मिळणार नाही, एखादं तुमची सोय होणार नाही, पण तरीसुद्धा त्या परिस्थितीशी आपण जुळवून घ्यायचं का, तर आपल्याला हे काम करायचं आहे.
आपल्याला आपल्या सद्गुरूंची माहिती सांगायची आहे, सद्गुरूंचा महिमा लोकांच्यापर्यंत पोचायचा आहे आणि आपण त्यांचे प्रतिनिधी आहोत हे मनात पक्क ठेवूनच आपण त्या ठिकाणी सेवा करायला जायचं, असं आईंचं सांगणं होतं. कुठल्याही तऱ्हेने तुमच्या सद्गुरूंना कमीपणा येता कामा नये. तुम्ही ज्यांची आराधना करता, तुम्ही ज्यांना पूज्य मानता, त्यांचं कुठेही नाव आपल्या वागण्याने म्हणजे आमच्या सेवेकऱ्यांच्या मंडळींच्या वागण्याने कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने वागणं होऊ नये, असं त्यावेळेला ही मुख्य गोष्ट त्या ठिकाणी त्या प्रचार सेवेमध्ये अंतर्भूत होती. आणि ज्या वेळेला ज्या ठिकाणी आम्ही जायचो, ज्या गावी ती प्रचार सेवा असायची ही सप्ताहाची, तर त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणजे मुख्य असं की त्या मंडळींना अगोदर पत्र लिहिलं जायचं की असं असं मंडळी तुमच्याकडे येतील प्रचार ह्या सेवेसाठी, सप्ताहासाठी, या उपासनेची माहिती सांगण्यासाठी. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथे लोकांपर्यंत पोचायचं कसं, तर एक तर तिथे गेल्यानंतर तुम्ही मुख्य म्हणजे मोठे मोठे जे चौक असतात गावातले, त्या ठिकाणी बॅनर लावायचे. म्हणजे मोठमोठे बोर्ड असे लिहून, कापडी बॅनर असतात ना की लावतात बऱ्याच ठिकाणी. तर तिथे अमुक ठिकाणी कुठलं देऊळ असेल त्या देवळाची संपूर्ण सगळी पत्ता वगैरे लिहून अमुक अमुक वेळा कार्यक्रम आहे, कुणाचा कार्यक्रम आहे. तर असंच बेळगाव निवासी कलावती देवी यांच्या भजनाचा कार्यक्रम, शिष्यमंडळी त्यांची भक्तमंडळी आलेली आहे आणि हा कार्यक्रम असा असा अमुक ठिकाणीचा होणार आहे. तर आपण सर्व मंडळींनी याचा जरूर लाभ घ्यावा. आणि ठिकाण वगैरे सगळं वेळ सगळं त्या बॅनरवरती लिहिलेलं असायचं. आणि असे मोठमोठे जे बॅनर्स होते ते चौकातून लावायचे, म्हणजे कुठल्याही चौकामध्ये कोणी बघितलं तर त्यांच्या पटकन लक्षात यावं. आणखी त्याशिवाय दुसरं म्हणजे जे स्थानिक पेपर असतात, त्या पेपरमधून सुद्धा तुम्ही ही माहिती द्यायला हरकत नाही, कारण पेपर घरोघरी जातो. त्या पेपरमधून सुद्धा लोकांना ती बातमी वाचली की कळू शकतं, ज्याला ह्याची आवड असते अशा गोष्टींची, कीर्तन म्हणा, प्रवचन, अशा काही, तो सहज पेपर वाचून हा बघूया तरी काय आहे म्हणून तो येऊ शकतो. म्हणजे ही एक पद्धत. आणि तिसरी आणखीन एक पद्धत म्हणजे की आईंची जी सगळी प्रकाशनं आहेत, सगळी पुस्तकं, 13 प्रकाशनं आहेत आईंची, तर ती सगळी पुस्तकं आम्ही जी सेवेकरी मंडळी होतो ते 10 जणी असतो तर 5 गट करायचे, 2-2चा एक ग्रुप. आणि स्थानिक मंडळी आमच्याबरोबर जी असायची त्यातलं एक कोणीतरी असं आमच्याबरोबर असे 3 किंवा 4 जणांचा ग्रुप करून आम्ही घरोघरी जायचं. ती माहिती सांगायची, मुख्य म्हणजे आमंत्रण करण्यासाठी की आता मला ते त्या घरात कोण आहे किंवा आमची त्यांच्याशी ओळख पण नाही आहे, पण तरी त्या घरामध्ये जाऊन आम्ही सांगायचं की ह्या ठिकाणी असं असं भजन चालू आहे, आम्ही बेळगावहून आलेलो आहे, एक थोर संत आहेत, म्हणजे आई होत्या तेव्हा असं सांगत होतो की आई आहेत त्या, आणि असं असं त्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही एकदा या, आम्ही तुम्हाला आमंत्रण करायला आलो आहे. मग बेळगावहून मंडळी आलेली आहेत, आपल्या गावात इतक्या लांबून आले तर बघूया तरी काय कार्यक्रम आहे, कुठेतरी पिंच होतं ना माणसाला, बेळगावहून आलेत आणि आपण इथे तरी जाऊन बघू. म्हणजे आईंचं किती सूक्ष्म होतं की तुम्ही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर समोरच्या माणसाला थोडा तरी विचार करावा असं वाटतं याबद्दल की काय आहे, बेळगावहून लोक आले आहेत आपल्या गावामध्ये, एकदा तरी जाऊन बघू. एकदा आलं की पुढचं काम परमेश्वराचं. पण अशा पद्धतीने घरोघरी जायचं, आमंत्रण करायचं आणि सगळं सांगून झाल्यानंतर तुम्ही नक्की या, आग्रहाचं प्रेमाने त्यांना सांगायचं. आणि आमच्या माऊलींची अशी काही प्रकाशन आहेत तर आम्ही ती दाखवायला आणली आहेत तुम्हाला, सगळ्या प्रकाशनांची माहिती द्यायची. आणि जर त्यांनी घेतलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. माहिती सांगितली की त्यांची जरी इच्छा असेल की आपण हे घ्यावं पुस्तक, मग त्यांनी घेतलं तर ठीक आहे, त्या घेतात पुस्तक. नाही तर पुस्तक घेतलं नाही तर काहीही न बोलता परत एकदा आमंत्रण करायचं आणि त्या घरातून बाहेर पडून दुसऱ्या घरात जायचं. अशा पद्धतीने ही पुस्तक सेवा करून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं ही एक शिस्त त्यावेळेला आईने घालून दिली ह्या प्रचार सेवेमध्ये. आणखीन एक म्हणजे की छोटी आईची जी बालोपासना आहे, ती बालोपासना सांगण्यासाठी म्हणून किंवा त्या बालोपासनेची माहिती देण्यासाठी शाळांमध्ये जातो मी. शाळा ज्या वेळेला असते, शाळेची प्रार्थना सुरुवातीला होते, सुरुवातीला प्रार्थना असते त्यावेळेला सगळी मुलं एकत्र जमतात आणि एका वेळेला आपल्याला अनेक हजार मुलं त्या वेळेला भेटू शकतात. मग त्या शाळेमध्ये जायचं, ते स्थानिक मंडळी असायची आमच्याबरोबर.
मग तिथे जायचं आणि त्यांना विचारायचं की असं असं आमची ही माहिती त्यांनाही सांगायची सगळीही. आणि असं ही प्रार्थना आहे, कुठल्याही धर्माचं नाही आहे, कुठलाही धर्म याच्यात अंतर्भूत नाही आहे. तर परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर काय मिळतं, लहानपणापासून केल्यानंतर जीवन कसं सुधारतं, जीवनात यश कसं मिळतं, मुलांना कसा त्यापासून आनंद वाटतो आणि त्यांचा अभ्यास कसा सुधारतो, अभ्यास सुधारायला कशी मदत होते, हे सगळं त्यांना सांगितल्यानंतर तुम्ही जर आम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या वेळेला जर परमिशन दिलीत तर आम्ही येऊन अर्धा तास ही माहिती देऊ, असं मुख्याध्यापकांना जाऊन भेटायचं, सांगायचं आणि परवानगी काढून ते सांगतील त्या वेळेला आम्ही प्रार्थनेच्या वेळेला तिथे जायचं. प्रार्थनेच्या अगोदर 15-20 मिनटं अगोदर जायचं. का तर त्यांच्या प्रार्थनेला आम्ही पण हजर असायला पाहिजे तिथे. मग त्यांची प्रार्थना झाली की अशी सगळी मुलं ग्राउंडवरती असायची आणि खाली बसवायचे मग मुलांना आणि मुख्याध्यापक सांगायचे अशी मंडळी आलेली आहेत आपल्याकडे आणि ती तुम्हाला काय माहिती सांगणार आहेत. मग त्यावेळेला आईंची थोडक्यात असं आम्ही आलेलो आहे, अशा एक संत जसं रामदास तुकाराम हे ह्या सगळ्या संतांची नावं मुलांना माहिती असतात. मग त्याप्रमाणेच ह्या एक संत आहेत आणि त्यांनी ही छोटीशी प्रार्थना खास बाळगोपाळांसाठी लिहिलेली आहे. सर्वांनी म्हणावी पण मुलांनी खास म्हणावी असं म्हणून त्यांना ती प्रार्थनेची माहिती सांगायची, पुस्तकांची माहिती सांगायची गोष्टीच्या. आणि मग एक प्रार्थना आता आम्ही तुम्हाला म्हणून सांगणार, शिकवणार आहोत. मग ती नारायणा ही एक सोपीशी प्रार्थना त्याच्यामध्ये आहे बालोपासने. तर ती एक शब्द सांगायचं, मुलांनी म्हणायचं, एकदम ती मुलं म्हणायची. त्यावेळेचं ते दृश्य इतकं काही लोभस असायचं, इतकं छान वाटायचं, म्हणजे त्यांना चाल माहीत नाही काही नाही, पण ते इतकं सोपं होतं की आम्ही एक सांगायचं आणि त्यांनी म्हणायचं, एकदम सगळी मुलं म्हणायची. असं करून ती प्रार्थना सांगायची मुलांना. आणि मग ती संपल्यानंतर मुलांना एक गोष्ट सांगायची की या बालोपासनेचं महत्त्व काय आहे, की किंवा या प्रार्थनेपासून कुणाला कसं काय समाधान मिळालेलं आहे, किंवा एखाद्याचं संकट कसं दूर झालेलं आहे, एखाद्याला म्हणजे अभ्यासामध्ये या प्रार्थनेने कशी मदत झालेली आहे, अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा काही अनुभव त्या ठिकाणी सांगितले जायचं. त्यामुळे अशा पद्धतीने शाळेतून पण प्रचार व्हायचा. शाळेत घरी गेलेली मुलं आपल्या आईवडिलांना सांगायची की आई बाबा आज आमच्याकडे असं शाळेत मंडळी आली होती आणि त्यांनी असं असं सांगितलं आहे, त्यांनी सांगितलं की ते भजन आहे, तुम्ही एकदा तरी जाओ, ती प्रार्थना खूप छान आहे. आपोआपच म्हणजे जास्त काय म्हणतात ना की त्रास नाही, खर्च कुठला नाही, आपण स्वतः जायचं, आपण सांगायचं आणि त्या लोकांच्यापर्यंत अशा पद्धतीने तुम्ही पोहोचा असं आईंचं सांगणं होतं. आणि खरोखर ते इतकं म्हणजे काय सक्सेसफुल म्हणायला पाहिजे आपण याच्यात, की ह्या सगळ्या पद्धतीमुळे आईंना लोकांच्यापर्यंत कसं आपण पोचू शकतो ही मेख आईने जाणून आम्हाला या सगळी शिस्त त्यावेळेला घालून दिली. आणि त्या पद्धतीने केल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे लोकांचा इतकी गर्दी व्हायची की आवडायचं, कारण लोकांना ते 2 दिवस आलं की यावंसं वाटायचं. त्या आईंच्या चरित्रातल्या सगळ्या गोष्टी किंवा भजन किंवा आपली शिस्त, शांतता, एक सूत्रीपणा, सगळा हे सगळं बघितल्यानंतर माणसाचं मन आपोआपच इथे आकर्षित होत होतं. आणि अशा तऱ्हेने ही प्रचाराची सेवा आईच म्हणजे करून घ्यायच्या त्यावेळेला. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रचार सेवेमध्ये अंतर्भूत होत्या. ताई, पुस्तक सेवा आता तुम्ही मगाशी म्हणालात, तर ती नक्की कशासाठी करावी असं आईंचं म्हणणं होतं. त्यामागे आईंचा काय उद्देश होता ती करायला सांगण्यामागे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा खरं बघितलं तर. कारण की नुसतं पुस्तक सेवा तुम्ही करा म्हणून हे आईने सांगितलं, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? घरोघरी जाऊन पुस्तकं विकायची का घरोघरी जाऊन उगाचच लोकांना आपलं म्हणजे सांगत सुटायचं अशी पुस्तकं आहेत अशी पुस्तकं आहेत? ते तर होतंच त्याच्यामध्ये की माहिती द्यायची, पुस्तकाची माहिती सांगायची. कसं म्हणजे सगळ्या ग्रंथांचं सार या पुस्तकामध्ये कसं आहे की थोडक्यामध्ये कुणालाही पटकन काढून वाचता येईल अशा पद्धतीने त्या सगळ्या पुस्तकामध्ये आईनी गोष्टी किंवा बोध म्हणा ह्या सगळ्या अंतर्भूत केलेल्या असल्यामुळे त्याचं महत्त्व पण खूपच होतं. आणि लोकांना ती पुस्तकाची माहिती दिल्यानंतर आम्ही ज्या वेळेला पुस्तक सेवेसाठी जातो त्या वेळेला आमचे दुर्गुण काढायचे होते आईना. उगीच सांगितली नव्हतं की जा घरोघरी जाऊन सांगा आणि द्या माहिती, नाही. तर जी मंडळी त्या पुस्तक सेवेसाठी जात होती त्यांच्यामध्ये नक्की काहीतरी दुर्गुण असणार आहेत किंवा काहीतरी दुर्गुण त्यांचे काढायचे आहेत आईना, म्हणून आईने ही पुस्तक सेवा दिली. मग दुर्गुण कुठले असू शकतात? एकतर मनावर संयम नसतो, राग येत असतो पटकन, जरा सरक म्हटलं की आलाच का मी ही कोण मला सरक म्हणणारी,
म्हणजे आमचे एकतर अनेक जन्मापासून साठत आलेले संस्कार, अनेक दुर्गुण, मनाचे अनेक नको त्या गोष्टी करण्याची इच्छा, ह्या सगळ्या गोष्टींना मुरड बसायला पाहिजे. तर हा आईंचा उद्देश होता की एकतर तुमचे दुर्गुण निघायला पाहिजे आहे, त्याच्यानंतर मनावरती संयम ठेवता आला पाहिजे. कुठल्याही घरात गेल्यानंतर एखाद्या घरामध्ये आमचं अगदी छान स्वागत व्हायचं, दरवाजा वगैरे उघडून हां विचारपूस करायचे, आत या म्हणायचे. पण एखाद्या घरी आम्हाला काय पाहिजे, कोण आहात तुम्ही, कशाला आलात, आम्हाला काही इच्छा नाही, हे आले आम्ही काही मानत नाही आणि आम्हाला काही पुस्तकं नको आहेत, पण त्या वेळेला चांगलं म्हटलं की आनंद होतो, वाईट म्हटलं की हे एवढं काय आम्ही बेळगावून आलो आहे असं नाही म्हणायचं. तो संयम कसा असला पाहिजे, हा संयम मनावर ठेवतो. बरं का, हो का, बरं नाही ठीक आहे, आम्ही फक्त आमंत्रण करायला आलो आहे तुम्हाला, पण तुम्ही जरूर या कार्यक्रमाला, एवढं मात्र सांगायचं आणि तिथून हसत बाहेर पडायचं. न रागवता, न चिडता, न वाद घालता, या सगळ्या गोष्टी पाळून मनाचा संयम कसा ठेवता येतो हे त्या ठिकाणी आईने नक्की आम्हाला शिकवायचं होतं. आणि खरोखर या अशा वेळेला अनेक घरातून चांगले पण अनुभव आले, वाद पण घातले गेले आणि लोकांनी तोंडावर दारं पण लावून घेतली. कोणी म्हणायचं ओ चोरी करायला आहेत मुंबईत. पर्टिक्युलर मुंबईमध्ये ज्यावेळेस सेवा केली जायची, मुंबईत परिस्थिती पण तशी आहेच आहे, तेव्हा किलकिलं दार करून बघायचं असं, त्या ह्याच्यातून ते होल असतं किंवा ते काहीतरी जाळी लावले त्याच्यातून ओ काय पाहिजे, कोण पाहिजे तुम्हाला, आमच्या घरी कोण नाही आहे असं, आमच्या घरी कोण नाही आहे, अहो तुम्ही आहात ना, तुम्हाला सांगतो माहिती. म्हणजे असं काहीतरी क्लुप्ती करून किंवा आई जसं सुचवतील अशी प्रेरणा देतील त्या सेवे करायला, त्याप्रमाणे ती मंडळी सांगायची. पण संयम मात्र नाही सुटला पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर जर आपल्याशी ती व्यक्ती तोडून बोलली किंवा आपल्याला ओरडली, आपल्याशी वाद घातला, तर त्या क्षणाला मनाला बजावता आलं पाहिजे आपल्याला की आपल्या घरी ज्यावेळेला कोणीतरी येतं, आपल्या घरी ज्या वेळेला अनोळखी व्यक्ती येऊ शकते किंवा असं काही चांगलं काम करण्यासाठी जी लोक येतात, त्यांच्याशी आपल्याला या व्यक्तीसारखं नाही वागायचं आहे. जसं ही लोक आमच्याशी आत्ता वागतायत तसं आपण त्या व्यक्तीशी नाही वागलं पाहिजे, ही शिकवण आम्हाला त्याच्यातून आईनं शिकवायची. जसं तुम्हाला एखाद्याच्या वागण्याने वाईट वाटू शकतं, एखाद्याच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, तसं तुमच्याकडून वागणं अपेक्षित नाही आहे परमेश्वराला. तुमच्याकडून तसं वागणं नाही झालं पाहिजे हे आम्हाला आईनं त्यावेळेला शिकवायचं. आणि त्याच्यासाठी ही पुस्तक सेवा घरोघरी करा. म्हणजे समाज कसा आहे, आईने जे 12 वर्ष कीर्तन सेवा करून समाज बघितला, समाजाची नाडी ओळखली, समाजाला काय पाहिजे आहे, काय त्यांचं दुःख आहे, हे सगळं जसं आईने 12 वर्ष फिरून बघितलं आणि त्यानंतर आईने हे सगळं हा मार्ग आमच्यासाठी निर्माण केला. लोकांना आई त्या काळामध्ये आई भगिनींना जाऊन भेटल्या, त्यांची दुःख दूर केली, काय पाहिजे आहे ह्या समाजाला, ह्याची सगळ्याचा अभ्यास करून आईने हा मार्ग आमच्यासाठी केला. मग तसं आम्हालाही समाजात मिसळल्यानंतर, समाजात मिसळून हे काम करत असताना आम्हाला सुद्धा त्या पद्धतीनेच आमच्या मनावरती संयम ठेवून, आम्ही त्याप्रमाणे गोड जिभेवर साखर ठेवून आम्ही लोकांशी वागता आलं पाहिजे. आम्हाला प्रसंगी आपल्या सद्गुरूंचं महत्त्व अनेक वाद घालूनही पटवता आलं पाहिजे, पण ते सुद्धा शांतपणाने केलं पाहिजे. असं सगळं हे शिकवण्याचा उद्देश आईंचा त्या पुस्तक सेवेतून नक्कीच होता. आणि अशा पद्धतीने सेवा दिली तर देवाचा मिळणारच आशीर्वाद, गुरूंचं साहाय्य मिळणारच हेही नक्कीच होतं. आणि म्हणून ही सेवा अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सेवा करत असताना सांभाळायला पाहिजेत हे आईनं अपेक्षित होतं. म्हणजे असं म्हणता येईल की सराफ जसा सोन्याला लकाकी देण्यासाठी त्याला मुशीत घालतो, तापवतो, तसं सद्गुरू म्हणजे आपल्या कलावती आई की याच्यासाठी म्हणजे भक्तगणांना लकाकी यायला पाहिजे, त्यांचे दुर्गुण जाऊन अगदी सुंदर अशी झळाळी प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळे त्यांचे म्हणजे हे त्यांचीच करणी होती असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येकाकडून. हां, घरामध्ये खरं तसं बघायला गेलं तर घरामध्ये आपण काय अगदी असं खरंच वागतो असं नाही. घरात आपण अनेक वेळा विचित्र वागत असतो, अनेक वेळा रागवत असतो, पण कमीत कमी आईंचं काम करताना तरी आपल्याला ही सावधानता बाळगता आली पाहिजे. आणि हळूहळू जर ती सवय लागली तर घरात होऊ शकतं.
घरात होऊच शकते ना, पण ती तुम्हाला सवयच लागली नाही, तुम्ही त्या बाबतीत काही प्रयत्नच केला नाही. कमीत कमी आईची सेवा करताना, ही प्रचार सेवा करताना तरी तुमच्या मनाला ती सवय लागली, तर कदाचित घरीसुद्धा फडकन कोणी बोललं तर आपण नाही उलट उत्तर देणार. आमच्या घरातली ज्येष्ठ मंडळी आम्हाला पटकन काही बोलली तर आपण त्या वेळेला संयम ठेवू आपण, आणि आपण उलट बोलणार नाही. ठीक आहे, थोड्या वेळानं आपण त्यांना अशा काही गोष्टी समजून सांगितल्यानंतर कदाचित आपण हे बोललो कुठेतरी त्यांना पिंच होऊ शकतं. म्हणजे तेच इकडे आपण प्रत्यक्षात आणायचं आहे. जे सांगितलेलं आहे ते आपण तपासून पाहायचं आहे आपल्यावरती. हे प्रॅक्टिकली आपण आपल्याला जगता येते की नाही, तर काय म्हणायचं ना की आपल्या नुसतंच वाचतोय, नुसतंच करतोय, पण प्रत्यक्षात आचरण काय आहे. आईंच्या मार्गामध्ये आचरण या गोष्टीला खूप महत्त्व आहे की आम्ही तसं वागून दाखवलं पाहिजे. नुसतंच आम्ही भजन करतो आहे, 2-2 तास, 1-1.5 तास, 4-4 वेळेला भजनाला जातोय, 3-3 वेळेला जातोय, अनेक वर्ष करतो आहे, पण आचरणातच नसेल तर उपयोग काही नाही, शून्य. आमच्या आचरणात नसेल तर उपयोग नाही आहे. आम्हाला परत आम्ही तिथेच राहतो. आई म्हणायच्या ना की घाण्याच्या बैल जसा फिरतो त्याला कळतच नाही डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे की आपण कुठे आहोत. तसं आपलं होऊ नये. ही सेवा करतोय, उपासना करतोय, भजनाला जातोय, पण आचरणच नाही तर उपयोग नाही. घाण्याच्या बैलासारखं आहे. तेव्हा आचरणात येऊन आम्ही स्वतः तपासून बघून रोजच्या रोज विचार करून आम्ही खरंच वागतोय का असं. आज माझं किती वेळा चुकलं, आज मी किती वेळा रागवले, आज मी किती वेळा तोडून बोलले, आज मी किती वेळा गोड बोलले, या सगळ्याचा विचार आपण रोज करायचा सराव जर ठेवला तर नक्की कुठेतरी वाटेल आपल्याला, कदाचित लाज तरी वाटेल आपल्या वागण्याची आपल्याला. म्हणजे आईंच्या ह्या मार्गामध्ये खूप गोष्टी सूक्ष्म आहेत की अनेक साध्या गोष्टी सांगता सांगता आई मला मोठी गोष्ट शिकवून जातात. तेव्हा खरोखर अनंत उपकार आहेत ही प्रचार सेवा आईनी करायला परवानगी दिल्यामुळे अनेक गोष्टी सुधारण्यासाठी वाव करून दिला आईनी सेवेकरी मंडळींना. सहज जाता जाता आईंचा बोधही तुम्ही खूप छान आत्ता सांगितलात. आता आईनी देह ठेवल्यानंतर म्हणजे सुरुवातीला जो आई असतानाचा प्रचार कार्याचा प्रकार स्वरूप आणि आईंनी देह ठेवल्यानंतर झालेला प्रचार किंवा स्वरूप ह्याच्यात काही बदल झाला का, म्हणजे की तसंच राहिलं काय, त्याबद्दल सांगा. बदल असा म्हणता येणार नाही. बदल तर अजिबातच झाला नाही. कार्यपद्धतीत बदल झाला नाही, आणि बदल म्हणजे थोडासा बाहेरचे बदल काहीतरी होऊ शकतात, पण जी पद्धत आईने आखून दिलेली होती की या पद्धतीने ही प्रचार सेवा झाली पाहिजे, ती पद्धत मात्र आई असताना जी होती तीच अजूनपर्यंत आहे. त्याच पद्धतीने ही प्रचार सेवा चालते, त्या पद्धतीनेच वेळोवेळी हे काम केलं जातं. तर सुरुवातीला ज्या वेळेला आई होत्या त्यावेळेची प्रचार सेवा व्हायची तेव्हा 7-8 भगिनींचा संच असायचा, आणि मग ज्या मुख्य सेवेकरी होत्या ताराबाई मराठे, त्यांना काही मंडळींची जर पत्र आली किंवा तर त्या आईना कळवायच्या की आई असं सेवा करता करता अनेक मंडळी भेटायचे ना. कुठल्याही कोणाकडे पण गेल्यानंतर कोणी पाहुणे आलेले असायचे, कोणी आणखी ओळखीची मंडळी आलेली असायची. ते सगळं बघून त्यांना पण वाटायचं की अरे आपल्याकडे पण हा कार्यक्रम व्हावा, आपल्याकडे पण ही उपासना पद्धती चालू व्हावी. मग ती मंडळी त्यांच्याशी संपर्क करायची आणि आम्हाला इच्छा आहे असं आमच्या अमुक गावी राहतो आम्ही, मग आमच्याकडे हा कार्यक्रम व्हावा असं मला वाटतं. आणि मग असं त्यांच्याकडे बोलल्यानंतर त्यावेळेला त्या आईना पत्रांनी कळवायच्या किंवा जेव्हा भेट व्हायची तेव्हा सांगायच्या की आई असं सामूक गावी गेल्यानंतर ही मंडळी आम्हाला भेटली आणि त्यांची इच्छा आहे. मग जे काय ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हावे असं लोकांना वाटलेलं असायचं त्या ठिकाणचे पत्ते घेऊन मग आई म्हणजे हरिमंदिरातून त्या मंडळींना पत्र पाठवलं जायचं की असं तुमच्या इच्छेप्रमाणे या वेळेमध्ये तुमच्या ठिकाणी कार्यक्रम होऊ शकतो, तर तुम्ही त्यावेळेला तुम्हाला उपलब्ध म्हणजे तुम्हाला सगळ्या हे तुम्ही करू शकता का या काळामध्ये. मग उत्तर आल्यानंतर आई ते सगळं काही हे एकत्रित करून ताराबाईंना कळवायच्या की असं अमुक आता या महिनाभर तुम्ही ह्या 4 गावांना जा आणि तिथे असं कळवलेलं आहे त्या लोकांना, आणि तुम्ही तिथे जाऊन ती सेवा 7 दिवसाची 7 असेल 5 जे काय असेल, बहुतेक 7 दिवसच असायचे, काही कारणानेच कधीच 10 दिवस व्हायचे, पण 5 दिवस त्यावेळेला शक्यतो होत नव्हते. जनरली 7 दिवसाचा सप्ताह असे कार्यक्रम व्हायचे. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर
अशी पद्धत होती की त्या गावी सकाळची तर सेवा असायची आणि सेवेला जाण्यापूर्वी जी मंडळी होती सगळी भगिनी मंडळी, भगिनी वर्गच जास्त होता त्यावेळेला, 8 ते 10 भगिनी असायच्या. म्हणजे सगळी सेवा भगिनीनीच करायची. म्हणजे पुस्तक पॅक करण्यापासून नंतर ते मग त्याचा हिशोब ठेवणं, पुस्तकाच्या स्टॉलवर बसणं, ही सगळी सेवा भगिनी करायच्या. आणि मग असं त्या भगिनींच्या 8-10 भगिनींचा संच असायचा. मग मधल्या दुपारी 4चं भजन असेल, रात्री 9चं भजन असेल, तर 4 ते 5:30च्या भजनामध्ये अर्धं भजन झालं, जिथे आपण उपेंद्राला वाचनासाठी थांबतो, तर तिथे थांबल्यानंतर मग एक छोटीशी बालोपासनीची एकच प्रार्थना मध्ये घ्यायची. आणि प्रार्थना घेतल्यानंतर मग त्या ज्या भगिनी होत्या ताराबाई, त्या आईंच्याबद्दलची थोडं चरित्रातला थोडा भाग रोज सांगायचा. आईंचे कार्य कसं चालू आहे आणि आई कशा परमेश्वर स्वरूप आहेत किंवा हे कार्य त्यांनी किती मोठ्या ह्याच्यावरती, असा थोडा भाग त्या सांगायच्या. आणि मग एखादा अनुभव, त्यांना आलेला स्वतःचा अनुभव किंवा इतर काही भक्त मंडळींना आलेले अनुभव जे त्यांना कोणी सांगितलेले असायचे, त्यातला एखादा अनुभव सांगायच्या. आणि मग उरलेला अर्धभजन झाल्यानंतर तो दिवसाचा तो कार्यक्रम संपायचा. अशा पद्धतीने रात्री पण कार्यक्रम व्हायचा. असं 7 दिवस संपले की दुसऱ्या गावी जायचं. मग ती पुस्तकं बांधायची. मग सगळ्यांनी, आणि त्यावेळेला आम्ही एसटीने प्रवास करत होतो, बसनी जायचं. पण असं कधी वाटलं नाही की बापरे आता एवढं सगळं घेऊन जायचं, आमचं सामान, ती पुस्तकं, ते सगळं लटांबर आम्ही सगळे जायचं. पण असं कधीही वाटलं नाही की आपल्याला याचा त्रास होतो आहे, एवढी पुस्तकं घेऊन जायचं आहे पुढच्या गावी, आणि एस टीने जायचं आहे. म्हणजे थोडं रिझर्वेशन मिळणं किंवा बसायला जागा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कधी कधी अडचण असायची. पण आईंच्या ती जी प्रेमाची ऊर्जा होती, आईंच्या उपासनेची जी ऊर्जा होती, आशीर्वादाचं जे हे होतं पाठबळ, त्यांनी आम्हाला कधीही कोणाला असं जाणवलं नाही, कधी शीण वाटला नाही किंवा ही अडचण आहे मध्ये, असं कधीही जाणवलं नाही. आणि अशा पद्धतीने मग दुसऱ्या गावी जायचं. मग कधी महिन्याचा असायचा, कधी 1.5 महिन्याचा असायचा. पण त्याच्यानंतर काही वर्षानंतर आईनी बंधूंना पण पाठवायला सुरुवात केली. 1-2 बंधू पण तुमच्याबरोबर असू दे, का तर पुस्तक सेवेचं हे सगळं, म्हणजे पुस्तक सेवेचा जो भाग असायचा तो पण तुम्ही सांभाळायचा आणि भजनाचा पण भाग सांभाळायचा. थोडंसं शीड येऊ शकतो असं आईंचं म्हणणं. कारण किती विचार आई करत होत्या, किती विचार, म्हणजे प्रेम किती, असं मग अशी आपण प्रेम किती होतं की आपल्या भक्ताला किंवा कुठल्याही तऱ्हेचा त्रास न होता हे काम त्याच्यातून घडू दे, असं आईंचं कुठेतरी त्याच्या पाठीमागे उद्देश होता. मग काही बंधूंना आईने पाठवायला सुरुवात केली. मग ती सगळी ते बंधू जे असायचे, पुस्तक सेवायचा भाग सांभाळायचा, हिशोब करणं, पॅक करणं, आणि मग त्यांना जी मदत हवी असायची ती मदत आम्ही भगिनी त्यावेळेला करायचो. अशा पद्धतीने हे आईंच्यापासूनचं कार्य प्रचाराचं, आई ज्यावेळेस होत्या देहामध्ये त्यावेळेला अशा पद्धतीने चालत होतं. त्या मंडळींना आई पत्र पाठवायच्या आणि त्याच्यानंतर आम्ही त्या गावी जायचो. आणि एकदा असं म्हणजे एकाच वर्षी कधी 1.5 महिन्याचा, कधी 1 महिन्याचा, अशा पद्धतीने आखून दिल्याप्रमाणे करायचा कार्यक्रम आणि मग तुम्ही घरी जायचं. मग पुढचं केव्हा ते आई परत सांगायच्या, अमुक आता ह्याच्यानंतर 2 महिन्यांनी परत या 4 गावीत जा, 2 गावीत जा. अशा पद्धतीने अत्यंत शिस्तबद्धतेने आई ह्या आखून द्यायच्या कार्यक्रम. एकदाच असं झालं एवढ्या वर्षामध्ये की 1977 साली आईचा जेव्हा 17वा वाढदिवस होता, त्यावेळेला पहिल्यांदा 4 सप्ताहाचा गावी जायचं म्हणून आईने आम्हाला असं नेमून दिलेलं होतं की या 4 गावी जायचं. मग पुढे बघूया काय करायचं ते. आणि 4 गावी संपल्यानंतर आता शेवटचा 4था जो सप्ताह होता तो संपता आईंचं पत्र आलं की इथून ही 2 गावं आहेत, इथून पुढच्या ह्या 2 गावाला जा. मी तिथे मंडळींना कळवलेलं आहे आणि हे 1 महिन्याचं झालेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अजून ही 2 गावं पूर्ण करावी. मग काही भगिनींना त्यातल्या ज्यांना कोणाला जमत नव्हतं त्या भगिनी घरी परत गेल्या आणि त्यांच्याऐवजी आणखीन ज्यांना जमत होतं त्यांना त्यांच्याशी संपर्क करून त्यांची रिप्लेसमेंट उरलेल्या दुसऱ्या भगिनीने झाली. असं करत म्हणजे इतकं त्यावेळेला माझं भारावून, म्हणजे काय म्हणतात ना, भारल्यासारखं होतं. 5.5 महिने सतत ते प्रचाराचं काम सलग चालू होतं. पण गंमत अशी होती की आज हा सप्ताह संपतो आहे 7 दिवसाचा, पण पुढे कुठे आहे, कुठल्या गावी जायचंय हे आम्हाला माहिती नसायचं.
आता आज समजा जर जळगावला सप्ताह झाला तर जळगावनंतर पुढे कुठलं आहे हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला माहीत नसायचं. शेवटची 2 दिवस असताना आईचं पत्र यायचं की इथून जालन्याला जा, इथून इथे जा. अगदी शेवटच्या दिवशी किंवा सेकंड लास्ट डेला आम्हाला कळायचं आईंच्या पत्राने, आणि मग तिथून पुढे जायचं. तोपर्यंत त्यांना सगळं सांगितलेलं असायचं, सगळं पत्र पाठवून सगळी जय्यत तयारी असायची त्या लोकांची, आणि मग आम्ही त्या गावी जायचो. असं 5.5 महिने त्यावेळेला आईने ती सेवा करून घेतली आणि इतका आनंद त्यावेळेला दिला बापरे, म्हणजे त्याचं वर्णन आता नाही करू शकत आपण. आणि मग त्याच्यानंतर 17वा वाढदिवस जो आईचा मोठा झाला त्या वर्षी 1977 साली, मग ते 5.5 महिने झाल्यानंतर आईने आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळी ज्या भगिनी आहात तुम्ही बेळगावला या. आता तुम्ही एवढे 5.5 महिने सेवा झाली ना तुमच्या हातून, तर आता तुम्हाला मेवा द्यायचा आहे, मग तुम्ही मंदिरात या. या वाढदिवसाचा जो आनंद आहे, या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सगळ्या भगिनी इथे मंदिरात या आणि ह्या सप्ताहाचा तुम्ही आनंद घ्या. मग इथे आल्यानंतर बघूया काय करायचं. मग ती सगळी आम्ही 8-10 भगिनी होतो त्या मंदिरात आल्यानंतर आईना वगैरे भेटल्यावर आई म्हणाल्या, हां कशी झाली सेवा. ताराबाईच बोलायच्या, म्हणजे हे सगळं वृत्तांत सांगणं त्यांचं काम होतं. मग सांगितल्यानंतर हां आता तुम्हाला ही सेवा झाली ना, तुम्हाला आणखी सेवा द्यायची आहे मला. आणखी सेवा म्हणजे काय असेल असं प्रत्येकालाच वाटलं. त्या आई म्हणाल्या आता मंडळी येणार आहेत ना सप्ताहासाठी, आपली बरीच मंडळी येणार आहेत या वर्षीच्या उत्सवाला, मग त्या लोकांची जिथे सोय करणार आहोत आपण, तिथे तुमच्या सगळ्या तुम्ही हा सगळा जो संच आहे तुमचा त्या भगिनींनी तिथे सेवा करायची. स्वयंपाक करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला 2-3 भगिनी आहेत, पण तुम्ही सगळ्या भगिनींनी तिथे पोळ्या करायच्या, एवढ्या लोकांच्या जेवायला वाढायचा, उष्टी करायची, भांडी घासायची, ही सगळी सेवा तुम्ही करायची तिथे. मग ते करत असताना तुम्हाला आज मला भजनच मिळत नाही आहे, माझं भजनच चुकतं आहे असं म्हणायचं नाही. सेवेच्या वेळेला सेवा करायची, मध्ये वेळ मिळाला तर भजनाला यायचं, भजन चुकवायचं नाही. मला सेवा आहे, मी दमले आहे असं म्हणून भजन चुकवायचं नाही. वेळ मिळाला 10:30चा असू दे, 5:30चा असू दे, त्या भजनाला तुम्ही हजर राहायचं. रात्री तर मिळायचंच म्हणजे भजन, पण मधल्या कुठल्याही वेळेमध्ये सेवे व्यतिरिक्त जर वेळ असेल तर भजन अटेंड करायचं. पण सेवा असेल तर सेवा सोडून भजनाला यायचं नाही. म्हणजे किती स्पष्टता होती आईच्या ह्याच्यामध्ये सांगण्यामध्ये, किंवा कुठलीही गोष्ट करण्यामध्ये किती स्पष्ट सांगत होती आई सगळं. आणि मग 7 दिवस म्हणजे इतकं सुंदर होतं ते सगळं. ती सगळी बरीच मंडळी आली होती, मग तिथे छान सेवा आईनीच करून घेतली ना ते सगळं काही. मग ते 7 दिवस झाल्यानंतर मंदिरात गेलो आम्ही. मग आई म्हणाली हां आले पोळीवाले, एवढ्या आले पोळीवाले. कारण पोळ्यांची मुख्य सेवा त्यावेळेला त्या स्वयंपाक करण्यामध्ये पोळ्यांची सेवा मुख्य दिलेली होती. आणि मग तो सगळा सप्ताह वगैरे झाला. आई म्हणाले आता 3 दिवस मंदिरात या. मग तिथून आम्हाला आईने 3 दिवस मंदिरात राहायला बोलवलं. आणि मग मंदिरात तिथे खूप आनंद दिला. आई काय काय पदार्थ द्यायच्या त्यावेळेला, स्वतः करून द्यायच्या. आणि तिथे बाजूला एक म्हणजे भटबाईंची जी खोली होती त्याच्या बाजूला 1-2 खोल्या होत्या, तिथे आईने आम्हाला 3 दिवस ठेवलं. खूप आनंद दिला आणि सांगितलं की आता झालं आहे, आता माशाची फडकी हुंगायला जायचं आहे का. म्हणजे काय की 5.5 महिने तुम्ही याच्यातच गुंतलेला होतात, याच आनंदात होतात, घरची आठवणसुद्धा नव्हती. पण घरचे लोक काय म्हणतील, अरे बापरे वाहून टाकलं वाटतं, यांना सगळं वाहून सोडलेलं आहे. तर तसं नाही आहे. थोडे दिवस माशाची फडकी हुंगून या, म्हणजे जा संसारात परत जा, तुमचं काम करा, कर्तव्य पूर्ण करा, आणि मग मी सांगेन तेव्हा परत या. म्हणजे अशा तऱ्हेने ते 5.5 महिन्याचा तो जो काळ होता तो आयुष्यातला कधीही न विसरण्यासारखा आहे. इतकं त्या म्हणजे प्रचाराचं काम ज्या वेगाने त्यावेळेला झालं त्याच वेगाने पुढे झालं. तो जो आवेग होता, तो जो वेग होता त्या वेळेचा प्रचाराचा, तोच पुढे राहिला. पण त्याच्यात बदल असा झाला की आम्ही जे बसने जात होतो त्यावेळेला मग जेव्हा दादानी हे काम म्हणजे आईच्या निर्वाणानंतर ज्यावेळेला मोठे दादा बाळकृष्ण दादा त्यांनी जेव्हा हे कार्य करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांचं एक असं म्हणजे एक गुण म्हणायचा की आईंच्या वेळेला जी मंडळी सेवा करत होती, जी मंडळी या प्रचार सेवेत होती, त्यांच्या सगळ्याशी त्यांनी संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन हे काम तुम्हाला करायचं आहे. आईंचं निर्वाण झालं
म्हणून हे काम थांबणार नाहीये. हे रामकार्य आहे, हे आईंच्या नावाच्या प्रसाराचं कार्य आहे, उपासना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आहे. तेव्हा हे कार्य असंच चालू ठेवायचं आहे आपल्याला, याच्यात खंड करायचा नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल, हरिमंदिराकडून तुम्हाला जी काही गरज असेल ती पूर्णपणे तुम्हाला त्याच्यासाठी सहाय्य केलं जाईल. आणि तुम्ही मात्र आपलेपणाने प्रेमाने जसं पूर्वी ही सेवा आई असताना करत होता तशीच ही पुढे तुम्ही चालू ठेवा, असं दादांनी त्यावेळेला सांगितलं. आणि अशा लोकांशी खूप लोकांना दादांनी त्यावेळेला एकत्र आणलं. बॅचेस वाढल्या, 1 दिंडीची 2 दिंडी, 2 दिंडीचे 3, असं बॅचेस वाढल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मग जास्ती ठिकाणी हे प्रचाराचं काम व्हायला लागलं. आणि मग मिनी बस घेतली, जे आम्ही बसनी जात होतो ते मिनी बस घेतली हरिमंदिरातून, की त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा. सामान कसं न्यायचं, पुस्तकं कशी न्यायची, कसं जायचं, म्हणजे त्याच्यासाठी वाहन काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी एका मिनिटात सोडवून टाकल्या. बस घेतल्यानंतर आम्ही ती बस घेऊन मग ठिकठिकाणी जायचो. त्यामुळे आमचं ही सगळी आपोआपच सोय आईने अशा तऱ्हेने केली. आणि मग प्रचाराची पद्धत तीच होती, त्याच्यात काही खंड पडला नाही. पुस्तक सेवा करणं, भजनाची उपासना करणं, प्रचारामध्ये आईंच्याबद्दल माहिती सांगणं, चरित्राचं सांगणं, शाळेत जाणं, ह्या सगळ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तशाच चालत राहिल्या. आणि आई जरी आम्हाला दिसत नव्हत्या, जरी आईंचं सगुण रूप समोर नव्हतं, तरी विश्वरूप चैतन्याशी जी आई एकरूप झालेल्या होत्या, की त्यामुळे आई प्रत्येकाशी हाक मारायचा अवकाश, की आई तिथे पोचत होत्या. कारण की आईने स्वतः म्हटलं ना, की जिथे नाम आहे तिथे मी आहे, जिथे भजन आहे तिथे मी आहे, जिथे माझी आठवण आहे तिथे मी आहे. त्यामुळे ही गोष्ट भक्तांना म्हणजे हाक मारायचा अवकाश, आठवण करायचा अवकाश, नाम घेण्याचा अवकाश, संकट सांगायचा अवकाश आई त्या क्षणाला पावत होते. आणि अजूनही तेच आहे, कारण की विश्वरूप चैतन्याशी निर्गुणात गेल्यामुळे ते सहजतेने उपलब्ध आहेत आमच्यासाठी. देहात असताना देहाचं बंधन तरी होतं त्यांना, पण आज संपूर्ण अणुरेणूतच आई भरून आहेत. नामातून आहेत, भजनातून आहेत, पुस्तकातून आहेत, प्रत्येक गोष्टीतून आई आम्हाला उपलब्ध आहेत. आम्ही फक्त घ्यायचं आहे, आम्ही फक्त करायचं आहे, एवढंच आमच्या हातात आहे. पण ते आम्ही कसं करतो याचा स्वतःशी मात्र नक्कीच विचार करायचा आहे. तेव्हा हा जो वेग आहे, प्रचाराचा वेग जसा होता आईंच्या वेळेला तसाच राहिला आणि तो असाच चालूही राहील. कारण की हे कार्य कधी न थांबणार आहे. संतांचं कार्य हे कधी थांबत नाही, तेव्हा ते थांबणारही नाही. आणि अशा तऱ्हेने लोकांच्यापर्यंत ह्या नामाचं महत्त्व, उपासनेचं महत्त्व पोचतच राहणार. आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग करता यावा याच्यासाठी आपण सद्गुरूंना प्रार्थना करावी, याच्यासाठी आपण त्यांना करुणा भाकावी, की मला काहीतरी ही सेवा करून माझ्या जीवनाचा उद्धार करता येतोय का, हा विचार आपण करून त्याच्यासाठी प्रयत्न निश्चितच करावा. मीराताई, आत्ता तुम्ही एक उल्लेख केलात की सद्गुरूंची करुणा भाकण्यासाठी आपण हे जे भजन मार्ग आहे, तर मग आता आपल्या आजच्या भागाचा शेवट आपण ह्या सद्गुरूंच्याच एका छोट्याशा भजनाने करावा. हां. मजला उदरी सद्गुरुनाथा, श्री गुरुनाथा तुम्हारा दीनाचा. मजला उदरी सद्गुरुनाथा, श्री गुरुनाथा तुम्हारा दीनाचा. तुमाय बाप दीनाचा, तुमाय बाप भक्तांचा, तुमाय बाप दीनाचा, तुमाय बाप भक्तांचा, तुमाय बाप भक्तांचा. उदरी सद्गुरुनाथा, श्री गुरुनाथा तुम्हाय बाप दीनाचा. मजला उदरी सद्गुरुनाथा, श्री गुरुनाथा तुम्हाय बाप दीनाचा.
तुमाय बाप दीनांचा तुमाय बाप भक्तांचा तुमाय बाप दीनांचा तुमाय बाप भक्तांचा तुमाय बाप भक्तांचा श्री सद्गुरुनाथा श्री गुरुनाथा तुमाय बाप दीनांचा मजला उद्धरी सद्गुरुनाथा श्री गुरुनाथा तुमाय बाप दीनांचा मजला उद्धरी सद्गुरुनाथा श्री गुरुनाथा तुमाय बाप दीनांचा. किती सुंदर अशी भजनं आईंनी दिलेत. खरोखर याचं वर्णन करायला शब्द सामर्थ्य अपुरं आहे. आज तुम्ही इकडे आलात आणि आईंचं प्रचार कार्य भजन मार्ग याबद्दल खूप सविस्तर असं सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षक हो, मीराताईंसोबतच्या गप्पा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.